हेडलाईन्स नंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक धक्कादायक बातमी। चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा मतदारसंघाचे माजी आमदार स्वर्गीय प्रभाकरराव मामूलकर यांच्या पत्नीची फसवणूक करत त्यांच्या सर्व संपत्तीवरती जवळच्याच नातेवाईकांनी डरला मारलाय। सुमनताई मामूलकर या प्रभाकरराव मामूलकर यांच्या निधनानंतर त्यांनी अनेक वर्षांपासून सांभाळ केलेल्या त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी त्यांची फसवणूक करत जवळपास 5 कोटींची संपत्ती त्यांच्या नकळत विकून टाकली। त्यामुळे त्या सध्या चंद्रपूर इथल्या एका नातेवाईकाच्या घरी राहत आहेत। प्रभाकर मामूलकर राजुऱ्याचे 3 टर्मचे आमदार होते। मूलबाळ नसल्यानं भाचा अभिजित भुतेला त्यांनी दत्तक घेतलं होतं। या अभिजित भुते आणि त्याच्या इतर नातेवाईकांनी सुमनताईंच्या खोट्या सह्या घेऊन 5 कोटींची संपत्ती लुटली। या प्रकरणी त्यांनी आपल्या नातेवाईकांची राजुरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखील नोंदवली असून यावरती सध्या तपास सुरू आहे। आपल्यासोबत सुमनताई ताई, तुमची जी प्रॉपर्टी आहे ती कशा प्रकारे तुमच्या त्या भाच्यानी आणि इतर नातेवाईकांनी कशा प्रकारे हडप केली आहे? अशा प्रकारे म्हणजे आता मला काही तेवढी कल्पना नव्हती। आता त्याने आपल्या याच्यामध्ये करून टाकलं, काय करायचं ते। आता मला माहित नाही ना हे असं केलं बा। मला मग मी गावाला गेली तेव्हा सगळे सांगायला लागले, म्हणे गड्डे वगैरे काही तुमचे नाही म्हणे, अभिनय करून टाकले म्हणे सगळे आपल्या हाताने नावाने। त्याच्यामुळे मग मी आता घाबरले, म्हटलं आता काही नाही, काहीतरी केलं पाहिजे आपण। म्हणून मी आता करून आले। अच्छा, तुमच्या प्रॉपर्टी मध्ये काय काय होतं नेमकं त्याच्यामध्ये, आणि तुम्हाला याची कल्पना होती का की तो हे सगळं आपल्या नावावर करतोय किंवा विकतोय? नाही नाही, अशी कल्पना नव्हती मला। पण आता मी म्हंटल मी आहे तोपर्यंत ठीक आहे बा, नंतर मग तुलाच करून देते मी, असं होतं माझं। आता प्रत्येकाचे विचार जरा, तर त्याला काय माहिती त्याला कोणती घाई आली आणि सगळं। आणि त्याचे वडील आहे मुख्य कारण, म्हणजे त्याचे वडील आहे, तर असं केलं आहे त्याने। तुमच्याकडे आता काय उरलंय प्रॉपर्टी? माझ्याकडे आता काही नाही, ते धानाचे गाठे वगैरे हे ते आहे ते सगळं त्यानं आपल्याच नावाने केलं, सगळं करून टाकलं। मला आता रिकामच ठेवलं त्याने, खालीच आहे। तो जाणं येणं करतो आपला, पाहतो, पराठे वगैरे लावते वावरामध्ये माणसं। तुमची काय मागणी आहे आता सरकारकडे? कारण एक अतिशय ज्येष्ठ आमदार, आता माझं सगळं मिळावं, सगळं प्रॉपर्टी माझी मला आली पाहिजे असं मला वाटतंय, आलीच पाहिजे। तुम्हाला काय सांगून तिथे नेलं होतं जेव्हा तुम्ही म्हणता की तहसील कार्यालयात नेलं, तुम्हाला रजिस्ट्री कार्यालयात नेलं, प्रॉपर्टी काय सांगून नेण्यात आलं? मला नेलं म्हणजे काय, आता त्याने काही मला नेलं नाही म्हणा कुठे, पण सांगायचं असा मी इथं गेलो तिथं गेलो तिथं गेलो। मग सह्या तुमच्या काय सांगून घेतल्या? सह्या ज्या घेतल्या ते काय सांगून घेतल्या? नाही विचारते ते मला, असे तुमची प्रॉपर्टी किती होती काय, तुमचं काय म्हणणं आहे हे सगळं विचारे। नाही नाही, तुमच्या म्हणजे संमतीने हे सगळं झालं की तुम्हाला अंधारात ठेव? नाही, संमतीमुळे नाही झालं माझ्या, त्यांनी आपल्या मनाने सगळं करून टाकलं। मला विचारलं नाही त्याने आपल्या मनानेच केलं सगळं। आणि यानंतर नाशिककरांसाठी दिलासादायक बातमी। नाशिक त्र्यंबकेश्वर मध्ये ढगफुटीचा धोका हा काही प्रमाणात कमी होणार असल्याची माहिती मिळतेय। नाशिक जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट